नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण कर्माचे अत्यंत गूढ नियम आणि त्यावरील दैवी उपाय समजून घेणार आहोत. थेट कुरुगड्डीच्या त्या अतिशय पवित्र आणि शांत भूमीवर जाऊया. डोळ्यांसमोर असं दृश्य आणा. वातावरणात एक विलक्षण गूढ शांतता आहे आणि तिथे एक वृद्ध ब्राह्मण येतो. पण त्याची अवस्था अत्यंत दयनीय. त्याच्या पोटात इतक्या भयंकर आणि असह्य वेदना होत आहेत ना, की त्याला अक्षरशः जगण्यापेक्षा मरणं अधिक सोपं वाटतंय. वेदनेने पूर्णपणे व्याकुळ झालेला हा ब्राह्मण थेट श्रीपाद प्रभूंच्या चरणी येऊन पडतो आणि अतिशय कारुण्यपूर्ण वाणीने आपली व्यथा दूर करण्याची प्रार्थना करतो. आता बघा, ही केवळ एका आजाराची कथा अजिबात नाहीये. इथूनच सुरुवात होते कर्माच्या अत्यंत गूढ नियमांची. तुम्हाला वाटेल हा साधा भौतिक आजार आहे, पण नाही. यामागे एक अत्यंत सखोल असं आध्यात्मिक कारण दडलं होतं. श्रीपाद प्रभूंनी त्या ब्राह्मणाकडे पाहिलं आणि एक अचूक दिव्य निदान केलं. ते म्हणाले, या जन्मातील ही तुझी जी असह्य शारीरिक वेदना आहे ना, ती दुसरी तिसरी कोणतीही गोष्ट नसून मागील जन्मात तू इतरांच्या हृदयाला आपल्या क्रूर आणि कठोर शब्दांनी जे घायाळ केलंस त्याचं हे थेट कर्मफळ आहे. म्हणजे इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपले शब्द केवळ हवेत विरघळत नाहीत, ते कर्माच्या रूपात आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर अत्यंत खोलवर परिणाम करतात. तर हा आहे अध्याय पहिला, नामस्मरण आणि पूर्वजांचे कर्म. आता आपण हे समजून घेऊया की आपण जे बोलतो त्या शब्दांचा आपल्या जीवनावर आणि सभोवतालच्या निसर्गावर नक्की कसा आणि किती विलक्षण प्रभाव पडतो. इथे आपल्याला पाप आणि दारिद्र्याचं एक भयंकर दुष्टचक्र कसं फिरतं हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. श्रीपाद प्रभू अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगतात की आपण उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे निसर्गातील सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी भरलेलं असतं. आता होतं काय, जेव्हा आपण कठोर किंवा दूषित शब्द बोलतो ना, तेव्हा ते निसर्गातील पंचमहाभूतांना म्हणजेच 5 नैसर्गिक तत्वांना अक्षरशः प्रदूषित करतात. आणि मग या दूषित वातावरणामुळे माणसाच्या हातून अगदी नकळत पापकर्म घडायला लागतात. या पापाचा थेट परिणाम काय, तर आयुष्यात येणारं दारिद्र्य, आणि या दारिद्र्यामुळे मन पुन्हा दूषित होतं. एकदा का मन दूषित झालं की दान, धर्म किंवा लोकसेवा यांसारखी सत्कर्म घडणं आपोआप थांबतं, ज्याचा परिणाम म्हणून माणूस पुन्हा पापाकडे ओढला जातो आणि पुन्हा दारिद्र्याकडे. हे एक असं चक्र आहे जे माणसाला आतून पूर्णपणे पोखरून आडतं. आता प्रश्न पडतो, मग यातून बाहेर पडायचा मार्ग तरी कोणता? या घोर कलियुगात वाग्दोषापासून किंवा शब्दांच्या या पापातून मुक्त होण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी एकच शाश्वत उपाय सांगितला आहे, आणि तो अत्यंत सोपा पण शक्तिशाली आहे: नामस्मरण. भगवंताच्या नामस्मरणाने हे दूषित वायुमंडळ हळूहळू शुद्ध होतं. बघा, नामस्मरणाच्या या उपायाने परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या 4ही अवस्थांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येतं. लक्षात घ्या, हा उपाय केवळ त्या ब्राह्मणांसाठी नव्हता, तर संपूर्ण मानवजातीला मिळालेला हा एक अमूल्य दैवी आशीर्वाद आहे. या उपायानंतर पुढे काय झालं? तो वृद्ध ब्राह्मण सलग 3 दिवस आणि 3 रात्री कुरुगड्डीच्या त्या अतिशय पवित्र वातावरणात राहिला. तिथे त्याने अत्यंत श्रद्धाभावाने आणि संपूर्ण आत्मसमर्पणाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सतत जप केला. आणि खरंच, या निस्सीम भक्तीचा परिणाम म्हणजे तिथे एक अद्भुत चमत्कार घडला. त्याच्या पोटातील ती असह्य व्याधी आणि त्या भयानक वेदना पूर्णपणे नष्ट झाल्या. हा मंत्र म्हणजे केवळ काही शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ते कर्माचे साखळ दंड तोडणारं एक अतिशय शक्तिशाली अस्त्र आहे, हेच या घटनेतून सिद्ध होतं. आता आपण आपल्या या विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. अध्याय दुसरा, त्रिकरण शुद्धीचे महत्त्व. काया, वाचा आणि मन यांचं संतुलन. दारिद्र्य आणि पापाचं हे दुष्ट चक्र जर कायमचं तोडायचं असेल ना, तर केवळ एखादा मंत्र जपणं पुरेसं नसतं. त्यामागे एक सखोल जीवनप्रणाली असावी लागते. त्यालाच म्हणतात त्रिकरण शुद्धी. आता याचा नेमका अर्थ काय? अतिशय सोप्पा आहे. याचा अर्थ असा की आपल्या मनात जे विचार आहेत, नेमके तेच विचार आपल्या वाणीतून बाहेर पडले पाहिजेत, आणि अगदी त्याचप्रमाणे आपलं प्रत्यक्ष आचरणही असलं पाहिजे. जेव्हा आपलं हृदय, आपले शब्द आणि आपलं कर्म हे तिन्ही एकाच पवित्र रेषेत येतात ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने माणसाला ती सर्वोच्च आध्यात्मिक उच्चावस्था प्राप्त होते. हे संतुलन साधणं अत्यंत म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. पण दुर्दैवाने याच्या अगदी उलट एक अत्यंत गंभीर परिस्थिती अनेकदा पाहायला मिळते. ज्याच्या मनात दुष्ट आणि वाईट विचार पूर्णपणे भरलेले आहेत, पण ओठांवर मात्र अतिशय गोड शब्द आहेत, असा हा जो दुटप्पीपणा आहे ना,
तो अत्यंत घातक मानला गेला आहे. मनात एक असणं, वाणीतून दुसरंच काहीतरी बोलणं आणि प्रत्यक्ष आचरण मात्र या दोन्हीपेक्षा पूर्णपणे वेगळं असणं. अशी दुहेरी वृत्ती असणाऱ्या व्यक्तीलाच दुरात्मा असं म्हटलं जातं. ही दुटप्पी कृती माणसाच्या आत्म्याला अक्षरशः कलंकित करते आणि त्याला पुन्हा त्या कर्माच्या अंधारात ढकलून देते. यावरूनच आपण येतो अध्याय 3, दुष्टकर्म आणि त्याचे परिणाम. आता आपण कुर्वपूरच्या याच पवित्र भूमीत घडलेल्या एका दुसऱ्या आणि थोड्या अधिक गडद कथेकडे वळणार आहोत. बघा, कुर्वपूरमध्ये एक असा माणूस आला होता, ज्याला क्षयरोग म्हणजेच टीबी आणि मधुमेहाने आतून पूर्णपणे पोखरून काढलं होतं. तो अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त होता. पण जेव्हा श्रीपाद प्रभूंनी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा आश्चर्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर करुणा नव्हती, तर एक अतिशय तीव्र संताप होता. आता तुम्ही म्हणाल, हा संताप का? तर यामागील कर्माचं जे भयंकर सत्य आहे ते आता अवघड होतं. हा जो आजारी माणूस होता ना, तो मागील जन्मात एक अतिशय कुख्यात आणि निर्दयी असा चोर होता. त्याने अनेक निरपराध लोकांना लुटलं होतं. एका हताश पित्याने आपल्या उपवर कन्येच्या विवाहासाठी आयुष्यभर कष्ट करून जी थोडीफार संपत्ती जमा केली होती, ती या दुष्टचोराने एका क्षणात हिरावून नेली होती. विचार करा, तो केवळ पैसा नव्हता, तर एका गरीब कुटुंबाच्या भविष्याची ती अतिशय क्रूर हत्या होती. आणि त्या चोरीचा परिणाम अत्यंत हृदयद्रावक. वरदक्षिणा देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्या तरुण मुलीला एका वृद्ध माणसासोबत विवाह करण्यास भाग पाडलं गेलं. आणि या भयंकर अगतिकतेतून निराशेच्या खोल गर्तेत बुडून त्या दुर्दैवी मुलीने शेवटी स्वतःचं जीवन संपवलं. तिने आत्महत्या केली. बघा, कर्माचं हे अत्यंत भयंकर आणि न फेडता येणारं कर्ज त्या चोऱ्याच्या आत्म्यावर होतं, ज्याचीच शिक्षा तो आता या जन्मात इतक्या भयानक आजारांच्या रूपात भोगत होता. आता पाहूया अध्याय 4, स्वप्नातून कर्मविमोचन. दयाळू पण प्रसंगी तितक्याच कठोर असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्याला या कर्मातून मुक्ती मिळवण्याचा एक अत्यंत कठीण असा मार्ग दाखवला. प्रभूंनी त्या अत्यंत आजारी आणि तहानलेल्या माणसाला पंचपहाड येथील गोशाळेत झोपायला पाठवलं. ती जागा कशी होती? पूर्णपणे डासांनी भरलेली, आणि प्यायला पाण्याचा एक थेंबही तिथे नव्हता. त्या रात्रीची ती पहिली भयानक घटना आपण नुसती कल्पना करून पाहू शकतो. रात्रीच्या अंधारात त्या माणसाला एक अत्यंत भयानक असं स्वप्न पडलं. स्वप्नात एक अवाढव्य राक्षस आला आणि त्याने त्याचा गळा अत्यंत निर्दयपणे दाबायला सुरुवात केली. त्याच्या श्वासांची होणारी ती कोंडी, ती केवळ स्वप्नातील भीती अजिबात नव्हती, तर त्याच्या मागील जन्मातील पापकर्म त्याला प्रत्यक्षात गुदमरून टाकत होती. तो घामेजून धचकून जागा झाला. पण कर्माचा हा खेळ अजून संपलेला नव्हता. त्यानंतर त्याला दुसरं स्वप्न पडलं. खरं सांगायचं तर या स्वप्नाचं वर्णन ऐकतानाही आपल्या अंगावर शहारे येतात. त्याच्या छातीवर एक प्रचंड मोठा आणि जड दगड ठेवण्यात आला होता आणि त्यावर एक शक्तिशाली मल्ल बसला होता. त्याच्या छातीवरील तो दाब इतका प्रचंड होता की त्याचा श्वास अक्षरशः पूर्णपणे चिरडला जात होता. कर्माचं वजन किती जड आणि किती भयानक असू शकतं हे या अनुभवातून अतिशय प्रकर्षाने जाणवतं. आणि बरोबर इथेच श्रीपाद प्रभूंची असीम आणि अद्भुत कृपा आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी आपल्या दैवी शक्तीने त्या माणसाचं आयुष्यभराचं जे भयानक कर्मफळ होतं ना, ते केवळ त्या एका रात्रीच्या स्वप्नातील वेदनेतून संपवून टाकलं. त्या स्वप्नातील अथांग आणि जीवघेण्या त्रासानंतर जेव्हा तो माणूस सकाळी जागा झाला, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो क्षयरोग आणि इतर सर्व व्याधींमधून पूर्णपणे मुक्त झाला होता. एकाच रात्रीत केवळ स्वप्नातील शिक्षेतून कर्माचं इतकं मोठं ओझं उतरवणं हा खऱ्या अर्थाने एक अत्यंत मोठा दैवी चमत्कार होता. तर कर्माची ही गूढ शक्ती आणि गुरूंची अपार, संपूर्ण जीवन बदलून टाकणारी कृपा आपल्याला आज खूप काही शिकवून जाते. आपले विचार, आपले शब्द आणि आपलं कर्म हेच आपलं भविष्य घडवत असतात. आपण जे पेरू तेच आपण उगवू, हा निसर्गाचा आणि कर्माचा अटळ नियम आहे. तो कुणालाही चुकत नाही. पण त्याचवेळी जेव्हा आपण खऱ्या श्रद्धेने गुरूंना पूर्णपणे शरण जातो ना, तेव्हा त्यांची कृपा कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करू शकते. जाता जाता फक्त एवढाच विचार करा, आज आपण जे शब्द उच्चारत आहोत ते आपलं भविष्य घडवत आहेत की बिघडवत आहेत? आपलं रोजचं बोलणं हा मुक्तीचा मार्ग आहे की कर्माचा नवा साखळदंड? या सामर्थ्यशाली विचाराला आज नक्की मनात साठवून ठेवा. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.